नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। अनुदान वाढ आता थेट शासन निर्णय प्रसिद्ध, विभागाकडून थेट GR प्रसिद्ध आणि या GR नुसार लाभार्थ्यांना नक्कीच होणार फायदा। अनुदान वाढ 6,000 रुपये अनुदान, 5,000 रुपये अनुदान या संदर्भात माहिती आहे। पहा, 6,000 रुपये अनुदान वाढ करण्यासंदर्भात या योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांची मागणी आपण बऱ्याच दिवसांपासून पाहत आहोत, परंतु आता या योजनेच्या अनुदान वाढी संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं सुद्धा गरजेचं आहे। चला तर मग जाणून घेऊया नेमकी अनुदान वाढ संदर्भात काय आहे अपडेट, शासन निर्णय नेमका काय आहे। सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी एक विनंती असणार आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला मग जाणून घेऊया महत्त्वाची माहिती। तर पहा, सगळ्यात मोठी अपडेट आहे महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून सगळ्यात मोठी अपडेट समोर येत आहे। आणि या विभागाच्या माध्यमातून जी अपडेट आलेली आहे त्या अपडेटचा आणि अनुदान वाढीचा जवळचा संबंध असणार आहे। पहा, लाभार्थ्यांची बऱ्याच दिवसांपासून मागणी आहे की या योजनेचं अनुदान वाढलं पाहिजे। मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजे गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेचं अनुदान 1,000 रुपयाने वाढ करण्यात आली, मात्र फक्त दिव्यांग बांधवांचंच अनुदान वाढलेलं आहे। इतर लाभार्थ्यांना मात्र पूर्वीप्रमाणेच 1,500 रुपयाचं अनुदान मिळत आहे। आणि आता अशातच दिव्यांग बांधवांसाठी पुन्हा एक मोठी अपडेट समोर आलेली आहे अनुदान वाढी संदर्भातली। दिव्यांग विभागाच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। विभागाकडून थेट शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत। लाभार्थ्यांची जी मागणी आहे, सरकारने या मागणीकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा ही मागणी मान्य केली पाहिजे। बऱ्याच दिवसांपासून ही मागणी लागून धरलेली आहे। बच्चू कडू यांच्या माध्यमातून सुद्धा या योजनेतील लाभार्थ्यांना 6,000 रुपये अनुदान वाढ ही लागू झाली पाहिजे, अशा पद्धतीचे प्रयत्न, अशा पद्धतीचं आंदोलन आपण मागे पाहिलेलं आहे, परंतु त्याला यश आलेलं नव्हतं। आणि आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून अशातच एक अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट म्हणजे विभागाचा किंवा सरकारचा अनुदान वाढीला विरोध असणार नाही। अनुदान वाढ होण्याची शक्यता आहे, शक्यता नाकारता येत नाही, कारण विभागाने थेट GR निर्गमित करतच सांगितलेलं आहे या योजनेचं अनुदान तेव्हाच वाढलं जाऊ शकतं ज्यावेळेस या ठिकाणी या योजनेमध्ये जे बोगस लाभार्थी आहेत, बोगस लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याच्या नंतर, या योजनेतून बोगस लाभार्थी बाहेर काढल्याच्या नंतर आपोआप राहिलेल्या लाभार्थ्यांना म्हणजेच खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेतील अनुदान वाढीचा नक्कीच फायदा होऊ शकतो। अनुदान वाढीसाठी काहीच अडचण असणार नाही। जर बोगस दिव्यांग या योजनेतून बाहेर पडले तर मात्र या योजनेचं अनुदान वाढण्याची शक्यता आहे। आणि बोगस अनुदान म्हणजे बोगस दिव्यांग जे आहेत त्या बोगस दिव्यांगांची पडताळणी तुकाराम मुंडे साहेब ज्यावेळेस या विभागाचे प्रमुख होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली होती, मात्र आपण पाहिलेलं आहे तुकाराम मुंडे साहेब यांची बदली करण्यात आली आणि आता ते एका वेगळ्याच विभागाचे प्रमुख आहेत। त्या ठिकाणीही त्यांचं धडाकेबाज काम सुरू आहे। आपण पाहत आहात, वेगवेगळ्या न्यूज ऐकत असताल तुकाराम मुंडे साहेब यांच्या संदर्भात। ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी धडाकेबाज निर्णय घेतात आणि प्रामाणिकपणे काम करतात। असो, आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांना एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या विभागाच्या माध्यमातून आता थेट शासन निर्णय निर्गमित करत बोगस दिव्यांगांसाठी मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि याची जबाबदारी तुमची असणार आहे। जे खरे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्यावर सोपवण्यात आलेलं आहे। जर अनुदान वाढ हवी असेल तर बोगस दिव्यांगांना तुम्हाला बाहेर काढायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय प्रत्यक्ष लाभार्थ्यांना या योजनेतून बाद करायचं नाही, तर जे कोणी तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, तुमच्या ओळखीमध्ये या योजनेमध्ये जर बोगस दिव्यांग कोणी असतील तर त्याची माहिती शासनाला तुम्हाला द्यायची आहे आणि शासनाच्या माध्यमातून तुम्ही दिलेली माहिती गुपित ठेवण्यात येणार आहे। या बोगस दिव्यांगांचा आकडा समोर आल्याच्या नंतर, बोगस दिव्यांगांची यादी जाहीर झाल्याच्या नंतर या योजनेतील लाभार्थ्यांना बाहेर काढण्यात येणार आहे, बोगस दिव्यांगांना बाहेर काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर मात्र
जे खरे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या अनुदान वाढीचा मार्ग मोकळा होताना दिसणार आहे. अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. सगळ्यात मोठी अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट आहे. पहा, आता थेट जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे. अनुदान वाढ हवी असेल तर बोगस दिव्यांगांची तुमच्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. तुमच्या ओळखीमध्ये जे कोणी बोगस दिव्यांग असतील त्यांची माहिती तुम्हाला शासनाला सादर करायची आहे, जेणेकरून त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल आणि त्यांच्या अनुदानाचा लाभ तुम्हाला होईल. पहा, जर ते बोगस असतील तरच त्यांना योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे आणि त्या अनुदानाचा उपयोग जो आहे तो अनुदान वाढीसाठी नक्कीच केला जाऊ शकतो. सरकारकडून सुद्धा सांगण्यात येत आहे की अनुदान वाढीसाठी काहीच अडचण नाही, परंतु केव्हा अनुदान वाढेल, ज्यावेळेस बोगस लाभार्थी योजनेतून बाहेर पडतील. आता 6,000 रुपये जरी अनुदान वाढलं नाही तरी कमीत कमी 5,000 रुपये तरी अनुदान वाढलं पाहिजे. पहा, महागाईच्या तुलनेमध्ये, वाढत्या महागाईच्या तुलनेमध्ये हे अनुदान खूप कमी आहे. 1,500 तर खूप कमीच आहे, पण 2,500 रुपये जे देण्यात येत आहे तेही कमी आहे. त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांसोबत सरसकट लाभार्थी, विधवा महिला भगिनी, व्रतपाकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांना आता इथून पुढे जे काही अनुदान वाढेल ते सर्वांना लागू झालं पाहिजे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून जे काही निर्णय घेण्यात येत आहेत ते निर्णय सामाजिक न्याय विशेषाही विभागांतर्गत घेऊन या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना अनुदान वाढीचा लाभ जो आहे तो दिला पाहिजे. अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहा, 15 तारीख महत्त्वाची असणार आहे या योजनेतील लाभार्थ्यांसाठी, कारण 15 तारखेपर्यंत पोर्टल बंद आहे आणि त्यानंतर मात्र लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. कोणता लाभ असणार आहे? जुलैचा हा लाभ असणार नाही. जून महिनाच पेंडिंग आहे. फक्त आणि फक्त दिव्यांगांनाच अनुदान जमा झालेलं आहे. इतर लाभार्थ्यांना मात्र जून महिन्याचा हप्ता आलेला नाही. त्यामुळे ज्यावेळेस पोर्टल सुरू होईल त्यावेळेस मात्र काय होणार आहे, अगोदर या राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी अनुदान वितरणाची प्रोसेस सुरू होईल आणि त्यानंतर मग जुलैच्या हप्त्यासंदर्भात आपल्याला अपडेट पाहण्यास मिळतील. त्या सर्व अपडेट याची माहिती आपण जाणून घेणारच आहोत. परंतु आजचा मुद्दा, आजची जी महत्त्वाची माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि त्याच उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.